तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही विचार केलेला प्रत्येक शब्द आणि पाहिलेलं प्रत्येक स्वप्न ब्रह्मांड ऐकत असते. अनेकदा आपण म्हणतो की माझे नशीब खराब आहे, पण प्रत्यक्षात आपणच आपल्या विचारांनी ते घडवत असतो. गौतम बुद्ध म्हणतात, आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. आज आपण एका अशा व्यक्तीची कथा पाहणार आहोत, ज्याला ही शक्ती उशिरा समजली, पण ती समजतात त्याचे आयुष्य बदलले. एकदा एक प्रवासी लांबचा प्रवास करून खूप थकलेला असतो. तो एका घनदाट जंगलातून जात असताना त्याला एक अतिशय सुंदर आणि विशाल झाड दिसते. तो त्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसतो. त्याला माहीत नसते की ते झाड सामान्य झाड नसून कल्पवृक्ष आहे, म्हणजे असे झाड ज्याच्या खाली बसून केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तो माणूस विचार करतो, खूप भूक लागली आहे, जर इथे छान जेवण मिळाले असते तर. अचानक त्याच्यासमोर सुग्रास अन्नाचे ताट हजर होते. तो थक्क होतो, पण भुकेमुळे विचार न करता जेवण करतो. जेवण झाल्यानंतर त्याला झोप येते. तो विचार करतो, इथे मऊ गादी असती तर. क्षणात तिथे मऊ बिछाना तयार होतो. त्याला वाटते हे देवाचे देणे आहे आणि तो झोपी जातो. जाग आल्यानंतर त्याच्या मनात शंका येते, या निर्जन जंगलात अचानक जेवण आणि गादी कशी आली? इथे नक्कीच एखादा राक्षस असेल आणि तो मला खाऊन टाकेल. आणि काय आश्चर्य, त्याच्या विचाराप्रमाणे तिथे एक राक्षस प्रकट होतो आणि त्याला खाऊन टाकतो. बुद्ध या कथेचा अर्थ सांगताना म्हणतात, हे जग तुमच्यासाठी एक कल्पवृक्षच आहे. विचारांची वारंवारता जसे रेडिओ स्टेशन एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर चालते, तसेच तुमचे मन विश्वाला सिग्नल पाठवत असते. जर तुम्ही सतत माझ्याकडे पैसे नाहीत किंवा मी आजारी आहे असा विचार केला, तर ब्रह्मांड तुम्हाला तेच अधिक देते. इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर ती पूर्ण झाली आहे असा भाव असावा लागतो. ब्रह्मांड गोंधळलेल्या मनाला काहीच देत नाही. तुम्हाला नक्की काय हवे आहे ते एका कागदावर लिहा. तुमच्याकडे जे आज आहे त्याबद्दल आभार माना. थँक्स म्हटल्याने तुमच्या सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढते. डोळे मिटून असा विचार करा की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. त्या सुखाचा अनुभव घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही या विश्वाचे एक भाग आहात. जेव्हा तुम्ही मनातून एखादी गोष्ट मागता आणि त्यासाठी प्रामाणिक कर्म करता, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी